गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी कर्जमाफीचा सरकारने नुसताच गोंधळ लावलाय। शेतकरी जगाचा अन्नदाता आहे, पोशिंदा आहे। शेतकऱ्यांची चेष्टा करताना सरकार नावाच्या व्यवस्थेला लाज वाटायला पाहिजे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 30 जून पूर्वी शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित असताना आता सरकारकडून 5 जुलैची तारीख ठरवण्यात आलेली आहे। आता 5 जुलै नंतर 6 जुलै रोजी याद्या प्रसिद्ध होतात किंवा सरकारचा नेमका काय अध्यादेश येतो। सध्या जी काही पुरवणी मागण्यावर पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चा सुरू आहे, तर त्या अनुषंगाने 5 जुलैच्या नंतरच आता कर्जमाफीचं जे काही आहे तर त्याची निश्चित दिशा ठरणार आहे। याच्यासाठी पुन्हा काय कागदी ससेमिरा आपल्याला पुरवावा लागणार आहे, याचंही आता 5 जुलैच्या नंतरच ते ठरणार आहे। मात्र त्यापूर्वी जी काही चर्चा होते आहे, तर एक बँकिंग संबंधी बातम्या देणारा एका लीडिंग न्यूज पोर्टलवर एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळून सुद्धा पुन्हा त्यांना पीक कर्ज मिळणार नाही, अशी तजवीज इथल्या सिस्टम कडून करण्यात आलेली आहे। नेमकं हे काय आहे, याचं कशाची संदर्भातली ही बातमी आहे, याबाबत आपण थोडक्या पुढच्या एका मिनिटामध्ये चर्चा करणार आहोत। तेव्हा चॅनलवर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक व शेअर करायला विसरू नका। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे तत्कालीन मुख्यमंत्री असताना अमरावती, मुंबई या ठिकाणी शेतकरी पीक कर्ज वाटपासंदर्भात काही आढावा बैठका झाल्या होत्या। त्याच्यानंतर मुख्यमंत्री बदलले, माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ती सूत्र आली मुख्यमंत्री पदाची, अर्थमंत्री बदलले आणि वेगवेगळे मंत्री हे सातत्यानं बदलत असतात। आणि मग ह्या शेतकऱ्यांच्या हितसंबंधानं सरकारकडून ज्या काही प्रशासकीय बैठका होत असतात, आढावा बैठका होत असतात, त्याचा आढावा घेतला जातो। तर त्याच्यामध्ये एक गोष्ट समोर आली होती की बऱ्याच शेतकऱ्यांची सिबिल साठी किंवा सिबिल ज्यांचं कमी आहे तर त्या सिबिलमुळे शेतकऱ्यांची अडवणूक होते, पीक कर्ज देण्यास त्यांना टाळाटाळ केली जाते। आणि मग बऱ्याचदा असं होतं की एखाद्या शेतकऱ्याकडे जर समजा 5 एकर शेती असेल किंवा 4.5 एकराचा त्याचा सातबारा असेल, तर सगळी कागदं ही राष्ट्रीयकृत बँकेकडे दिल्याच्या नंतर राष्ट्रीयकृत बँका त्याला 15 दिवस 20 दिवस चक्रा मारायला लावते आणि नंतर शेवटी तिथला फील्ड ऑफिसर, ऍग्री ऑफिसर सांगतो की तुमचं गावच आमच्याकडे दत्तक नाही। तर याच्याबाबतचे जे काही रिझर्व्ह बँकेचे नियम निकष आहेत, तर त्याच्याबद्दल मुद्दाम शेतकऱ्यांना त्या गोष्टीची माहिती नसती की नेमके नियम काय आहेत, आणि मग त्याला असं खोटं सांगून त्याला लाथाळलं जातं। दुसरीकडे तुमचं सिबिल कमी आहे किंवा सिबिल मध्ये काहीतरी खोडा काढला जातो आणि मग त्याला पुन्हा फिरवलं जातं आणि मग त्याच्यानंतर मग त्याला 80-90 हजार रुपये कर्ज मंजूर झालेलं असतं, मात्र ते त्याच्या खात्याला जमा केलं जात नाही। आणि मग बँकेचे जे काही इतर कर्मचारी असतात किंवा बँकेमध्ये बऱ्याच राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आता एक कॅन्टीन बॉय म्हणून किंवा हेल्पर म्हणून काही बाहेरची मुलं आउटसोर्सिंगची नियुक्त केलेली आहेत। मग त्यांच्या मार्फत त्या शेतकऱ्याला सांगितलं जातं की साहेब तसं टाकणार नाहीत, मी साहेबाला बोलतो, पण मग एखादा 14-15 हजाराचा हेल्थ इन्शुरन्स घेऊन टाका किंवा एखादा जनरल इन्शुरन्स तुम्ही घेऊन टाका, आणि मग त्या शेतकऱ्यांच्या मस्तकी तो इन्शुरन्स मारला जातो। हे चुकीचं आहे। तो इन्शुरन्स घ्यायचा नाही घ्यायचा, घेतला किंवा जबरदस्ती दिला तर तो कसा तात्काळ प्रभावाने कॅन्सल करता येतो, याबाबतची माहिती किंवा चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू। परंतु जे काही आहे तर ह्या बँकिंग पोर्टलवर जी काही बातमी आहे, तर बऱ्याच शेतकऱ्यांची अडवणूक ही आता सिबिलमुळे केली जाणार आहे। समजा उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याकडे जर 1.5 लाख रुपये कर्ज असेल, ते व्याजासह समजा 1,90,000 झाला असेल आणि तो थकीतमध्ये मोडत असेल, कर्जमाफीमध्ये पात्र ठरत असेल आणि कर्जमाफीची रक्कम बँकाच्या खात्यात जमा झाल्याच्या नंतर परत त्याला कर्ज मिळणं अपेक्षित असताना, त्याला 1.5 लाख 1 लाख जे काय असेल तर त्याच्या पात्रतेनुसार ते मिळणं अपेक्षित असताना त्याच्यामध्ये त्याला नवीन कर्ज देताना त्याचा सिबिलचा खोडा काढला जाईल आणि त्याला कर्जापासून वंचित ठेवलं जाईल, नाकारलं जाईल, अशी तरतूद या बँकांनी करून ठेवलेली आहे। आणि सरकारने यापूर्वी 2-3 वेळेस आढावा बैठकामध्ये घोषणा केली होती। एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा केली होती, देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अमरावती येथील बैठकीत घोषणा केली होती, मुंबई येथील बैठकीत घोषणा केली होती की जर सिबिल साठी जर बँका शेतकऱ्यांची अडवणूक करत असतील तर त्यांच्या त्या बँका प्रशासनावर गुन्हे दाखल करण्यात येतील। मात्र आतापर्यंत कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाही किंवा तशी बातमी आमच्या तरी वाचनात नाही। तुमच्या वाचनात असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।